श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1771व्या भागाचा मी पठण करीत आहे। आज फाल्गुन शुद्ध द्वितीया शनिवार दिनांक 1 मार्च 2025। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 19/3/1994 बैठक क्रमांक 170 भाग 24 परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे। आजच्या हितगुजाच्या ह्या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, हे ईश्वरी कार्य असल्याने सर्व प्रकारचे कार्य करण्यासाठी येथे त्या काळाप्रमाणे तसे योग्य भक्त निर्माण होतच असतात व हे कार्य पुढे चालूच राहत असते। कोणाच्याही वाचून हे कार्य अडून राहत नाही व तसाच जर एखाद्याने स्वतःबद्दल अवाजवी विचार केला तर तशी व्यक्ती फार दूर या मार्गातून या चरणांपासून फेकली जाते। म्हणून येथे येणाऱ्या सर्व भक्तांनी निष्ठेने आपले फक्त कार्यसेवा करीत राहावे। काही दुर्दैवी माणसे अशी आहेत की ते येथे येऊन माझे दर्शन घेऊन गेलेले आहेत, परंतु त्यांना माझा दर्जा न समजल्याने ती माणसं इथे पुन्हा येऊ शकली नाहीत। अशा घटना केवळ त्या माणसांचे पूर्वदोष आडवे आल्यानेच घडत असतात, परंतु काही माणसं मात्र प्रथम दर्शनानेच प्रभावित होऊन जातात व या चरणांची त्यांना ओढ लागून राहते। अनेक पूर्वीची नास्तिक माणसं या चरणांशी आल्यावर आस्तिक झाल्याची उदाहरणं तुम्ही पाहिली असतीलच। जे नास्तिक असतात त्यांना भगवंत केव्हा तरी जवळ बोलवतोच। उदाहरणार्थ वाल्याकोळी, रावण, हिरण्यकश्यपू पुष्कळ माणसांना धर्मभावना असते, पण ते ती प्रकट करून दाखवत नाहीत। माणसं आता शिक्षण घेऊ लागल्याने प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करू लागले आहेत। देव दिसत नाही तर त्याच्या अस्तित्वावरच विश्वास कसा ठेवायचा अशी जोरदार चर्चा ऐकू येत असते। तसेच पाहिले तर कोणीही मनुष्य नुसत्या डोळ्यांनी स्वतःचे सर्व अंगही पाहू शकत नाही, तर देवदर्शन त्याला डोळ्यांनी कसे पडू शकेल? परंतु अशा गोष्टींचा विचार कोणीच करत नाही। नास्तिक वृत्ती ही पुष्कळदा मनुष्याला ईश्वरी शक्तीचा अनुभव यावा यासाठी असते। भगवंतानेच ही योजना करून ठेवली आहे। भगवंत कोणालाही एकदम जवळ येऊ देत नाही। भगवंताचे अस्तित्व जाणण्यासाठी योग्यता लागते व ती योग्यता संपादन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे। चांगल्या घराण्यातील उच्च शिक्षित व श्रीमंत माणसं भगवंताचे अस्तित्व मानायला तयार असतात। एखाद्या ग्रहाला ग्रहण लागण्यासारखाच हा प्रकार असतो। अशा माणसांची एक बाजू तेजस्वी तर दुसरी बाजू काळीकुट्ट असते। सर्व सुख समृद्धी लाभल्यानेच त्यांना अहंकार आलेला असतो व त्यामुळेच ते ईश्वराचे अस्तित्व कबूल करीत नाहीत। परंतु भगवंत अशा व्यक्तींना एक दिवस स्वतःचे अस्तित्व दाखवत असतोच। तेव्हा प्रत्येक मनुष्याने अंतर्मुख होऊन स्वतःला समजून घ्यावे व या चरणांपाशी अंतिम शांतीसाठी येणं गरजेचं आहे। जेथे मनशांती मिळते तेथेच ईश्वरी शक्तीचे अस्तित्व आहे, हे मनाशी लक्षात ठेवा। मधल्या काळात अनेक ढोंगी साधू होऊन गेले व त्यांनी लोकांना फसवले होते व अत्याचारही केले होते। त्यामुळेच समाज चांगल्या अधिकारी पुरुषांबद्दलही शंका घेत असतो। तसा विचार केला तर सर्वच साधू पुरुषांबद्दल असे अनुभव नसताना काही गैर बोलू नये। काही शंका मनाला आली तर तिथे जाऊन शंका तपासून घ्यावी व अशा योग्य व्यक्तींच्या दर्शनाचा लाभ सतत घेत राहावा। तुम्ही अशा वेळी तिथे गेल्यावर फसले जात नाही ना, किंवा त्या दर्शनामुळे तुमचे काही नुकसान होत नाही ना, हे पाहावे। केवळ इतर लोक टीका करतात म्हणून तुम्ही कोणीही अशी टीका कोणाही अधिकारी पुरुषाबद्दल अथवा त्या ईश्वरी शक्तीवर करू नका। तुमच्या भक्तीच्या दर्जाप्रमाणे भगवंत तुम्हाला अनुभव देतच असतात। तेव्हा तो अनुभव तुम्हा लाभण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने तुमचा दर्जा वाढवणं हे गरजेचं आहे।
मनुष्याच्या जीवनात जी सुखाची साधने आहेत ती सर्व दुधारी शस्त्रासारखी आहेत व तीच मनुष्याचा घात करीत असतात. उदाहरणार्थ, तुम्ही कोणीही एखादे पक्वान्न आवडते म्हणून ते अधिक खाऊ शकत नाही. तसेच तुम्हाला चहा प्यायला आवडतो म्हणून तोही तुम्ही काही लोटी किटली भरून पिऊ शकत नाही. तसेच तुम्ही कोणीही जास्त पाणी पिऊ शकत नाही की झोपही काढू शकत नाही. जेव्हा मनुष्यावर एका पाठोपाठ एक दुःख येऊ लागतात तेव्हाच मनुष्य हे असे का घडू लागले याचा शोध करू लागतो व त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी मार्गही शोधू लागतो. मनुष्याला अशा वेळी मार्ग सापडणे ही सुद्धा प्रगतीच असते. समाजात सुख जरी मिळाले तरी ते पचवण्यासाठी ईश्वरी शक्तीचेच सहाय्य लागते. तुमच्यापैकी कोणालाही त्या ईश्वरी शक्तीचे दर्शन होईल असे मला वाटत नाही. तेव्हा तुम्ही त्या शक्तीचा ज्यांना अनुभव आला आहे अशांच्या सहवासात जाऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे व त्याप्रमाणे जीवनात मार्गक्रमण करावे. तुम्हाला सुदैवाने तशी अधिकारी व्यक्ती गुरु म्हणून लाभली आहे. तुम्ही त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा. आपल्या आश्रमात भगवंताचे अधिष्ठान आहे, तेव्हा तुम्ही त्याचा आधार घेतलात तर तुमच्या सर्वांचा निश्चितच उद्धार होईल. माझे व्यक्तिमत्व हे सुद्धा दैवी असून ते स्वतंत्र आहे, त्यामुळेच ते तुमच्यामध्ये मिसळू शकत नाही. त्यामुळे तुमची कोणाचीही माझ्यासमोर पटकन येण्याची हिंमत होत नाही. खूप वेळा मी बाहेर मोटारीतून फिरायला जाताना भक्तांना बरोबर नेत असतो. त्यावेळी सुद्धा ते भक्त मोटारीत नीट बसू शकत नाहीत, अगदी पकडून फिरायला नेल्यासारखे बसत असतात. असे असले तरी तुम्ही कोणीही या चरणांपासून आता दूर जाऊ नका. बाहेर दुसरीकडे तुम्हाला अशी दुसरी पूजनीय व्यक्ती शोधूनही कुठे सापडणार नाही. तसा तुम्ही कोणीही प्रयत्न सुद्धा करू नका. ज्या झाडाची सावली मिळाली आहे तिथेच निश्चिंतपणे स्थिर बसा. दुसऱ्या झाडाची सावली चांगली समजून तिकडे गेलात तर ही मिळालेली सावली ही तुम्हाला पुन्हा लाभणार नाही, हे पक्के लक्षात घ्या. पूर्वी येथे येऊन गेलेल्यांपैकी काही भक्त आता दुसरीकडे जाऊ लागले आहेत. मी ते येथे आल्यावर त्यांना अजूनही मार्गदर्शन करीत असतो, परंतु या पुढे तरी त्यांनी विवेक सांभाळावा व पुन्हा येथे येऊन स्थिर व्हावे. त्यातच त्यांचं भलं आहे. माझ्या बाबतीत अशा गोष्टींचा काहीही परिणाम घडत नसतो. इथे आश्रयाला येणाऱ्या सर्वांवरच आमची दृष्टी असते. जे भक्त इथे नित्याने सेवा करीत असतात त्यांना जीवनात काही कमी पडू नये म्हणून भगवंताजवळ प्रार्थनाही करीत असतो. माणसं तयार करण्यासाठी आम्हाला अशा सेवेकरांच्यावर जबाबदाऱ्याही टाकाव्या लागतात व हळूहळू त्यांना कार्यासाठी योग्य करून कार्यरत करावे लागते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता आजच्या पुढील भागासाठी. श्री गुरुदेव दत्त.